माती जी अशी आहे, बोलतो की पेरलं जसं उगवतं, त्याप्रमाणे आपण जसं त्या मातीला सांभाळू शकतो, त्याची काळजी घेऊ शकतो, ते तसंच आपल्याला ते उत्पन्न देणार आहे. हजारो करोडो जीवजंतू त्या मातीत असतात आणि माती जर नसेल, ती माती जर आपण त्या मातीची जर पुढच्या पिढीसाठी जपणूक नाही केली तर ती माती भविष्यात खराब होऊन जगाचं अस्तित्व पण संपू शकतं. जमिनीचा कार्बन कसा वाढवायचा किंवा आता वातावरण काय करायचं, आत्ता काय स्प्रे करायचं. ठीक आहे, एखादं पीक गेलं तर गडबडू नका, आम्ही आहे तुमच्या मागे. ज्या शेतीतून 100% उत्पन्नच येईल किंवा ती शेती तोट्यात जाणार नाही अशी शेती करायचा आम्ही ॲग्रो रेंजर्स बरोबर प्रयत्न केला. मग तोट्याचं प्रमाण घटलं आणि रासायनिक खतावरचा औषधावरचा खर्च कमी झाल्यामुळं ॲटोमॅटिकच उत्पन्न वाढलं. So working with the farming communities, we realized that these harmful chemical farming practices are the main cause of the soil degradation. Based on our problem understanding and last 3 years working in different trials and models, we found out that intercropping based agroforestry model is more profitable and sustainable. So we piloted this agroforestry model on 1 acre of a farmland, and we planted papaya, drumstick, custard apple, gooseberry and banana together with intercrops of cereal, pulses and millets. We found out this agroforestry model is more profitable and understood that the diversifying the farm is the formula to sustain the farmer's income. So this model has generated more than 2.5 lakh rupees revenue in a year and has sequestered 10 plus tons of carbon in the plants. We have plans to make this model more sustainable and profitable by connecting it with carbon financing. AgroRangers is planning to support 2,000 small and marginal farmers by converting their at least 1 acre of farmland into agroforestry model in next 3 to 4 years. 2000 अल्पभूधारक शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्हाला वार्षिक 2 लाख रुपयाने वाढवायचं आहे आणि त्याचसोबत त्यांच्या मातीची जी गुणवत्ता आहे सेंद्रिय कर्बत तो 1% वाढला गेला पाहिजे. याच्यावरती आम्हाला काम करायचं आहे. यांना इतका अनुभव आहे की यांनी ॲग्रो रेंजर उभं करायच्या आधी त्यांनी स्वतः शेतात काम केलेले आहे, त्याचे अनुभव बघितलेले आहेत आणि नंतर त्यांनी त्या ॲग्रो रेंजरची स्थापना केलेली आहे. त्यांना मातीत बी हात आहे आणि कॅम्प्युटरमध्ये बी हात होता आणि ते मिळून मग त्यांना तो अनुभव गोळा करून त्यांनी ॲग्रो रेंजरची स्थापना केली. कांदा मुळा भाजी अवघी ठबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी ठबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हारी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हारी.